नमस्कार मंडळी, सर्वांना माहीतच आहे की आपले टेन्स सुरू आहेत. कंटिन्युअस टेन्स पर्यंत आपले सर्व टेन्स कंप्लीट झालेले आहे. सो टुडे वी विल लर्न अबाउट लास्ट टेन्स ऑफ प्रेझेंट टेन्स, दॅट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच मराठीत म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठे वापरला जातो किंवा तो कुठे होत असतो ते आपण बघणार आहोत. आणि सर्वांना माहित आहे की टीचिंग लर्निंग प्रोसेस तेव्हाच इफेक्टिव्ह होते, तेव्हाच सक्सेस होत असते जेव्हा लर्नरचे सर्व डाउट्स क्लिअर होत असतात. आणि आपण तेच करत असतो आणि 100% तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आज आपण बघणार आहोत. आधीही आपण एकदम डिटेल मध्ये आणि सोप्या पद्धतीने टेन्स शिकवलेले आहे. ते व्हिडिओ जर बघितलेले नसतील तर नक्की जाऊन बघा. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्यालाच मराठीत म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. कुठे होत असतो ते बघूया. तर जी क्रिया पास्ट मध्ये सुरू झालेली आहे आणि अजूनही सुरू आहे, अँड ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड स्टील कंटिन्यूइंग, आतापर्यंत ती क्रिया सुरूच असते, तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. या एक सिच्युएशनला अजून एक दुसरी सिच्युएशन अशी आहे, क्रिया सुरू झालेली आहे पास्ट मध्ये आणि आत्ताच ती जस्ट स्टॉप झालेली आहे. म्हणजेच काय की अन ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड स्टॉप नाऊ. म्हणजे काय तर इथे पास्ट मध्ये क्रिया सुरू झालेली आहे आणि प्रेझेंट मध्येही ती सुरू अजूनही आहे, तेव्हाही होतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही एक सिच्युएशन. त्यानंतर इथून क्रिया पास्ट मध्ये सुरू झालेली आहे आणि प्रेझेंट मध्ये ती स्टॉप होत आहे, तिथे सुद्धा होतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. या दोन सिच्युएशनला होत असतो. तर बघा, आपण बघितलं की प्रत्येक टेन्सला काही नियम असतात, तसेच या टेन्सलाही नियम आहेत. तर ते कोणते बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे 3 नियम फार महत्वाचे आहेत. जेव्हा वाक्यात क्रिया करणारा जो कर्ता असतो, म्हणजेच त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, त्या सब्जेक्ट नुसार हॅव बीन आणि हॅज बीनचा वापर केला जातो. हॅव आणि हॅजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्यातही ते नियम अतिशय छान प्रकारे एक्सप्लेन झालेले आहेत. तर बघा, पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की बघा. त्यानंतर दुसरा नियम आहे, मेन व्हर्बला आयएनजी लागलेलं असतं, त्यालाच म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. आणि त्यानंतर टाइम दिलेला असतो, म्हणजेच काय की ती क्रिया केव्हापासून सुरू झालेली आहे किंवा किती वेळेपासून सुरू झालेली आहे, तेव्हा आपण सिन्स किंवा फॉरचा वापर करत असतो. हे 3 नियम फार महत्वाचे आहेत. तर कर्तानुसार हॅव बीन आणि हॅज बीन केव्हा वापरतात ते आपण बघणार आहोत. वाक्यात क्रिया करणारा म्हणजेच कर्ता जो सब्जेक्ट आहे, तो जर अनेकवचनी असेल, जसे की आय फक्त अपवाद आहे की तो एकवचनी असून सुद्धा हॅव बीनचा वापर केला जातो. त्यानंतर वी, आम्ही, दे, ते, यू, तू किंवा तुम्ही, राम अँड श्याम 2 नाउन आहेत म्हणून ते प्लुरल फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यानंतर स्टुडंट्स एस प्लुरल फॉर्म मध्ये स्टुडंट्स, त्यावेळेस हॅव बीनचा वापर केला जातो. त्यानंतर ही, तो, शी, ती, इट, ते, राम एकवचनी आहे, एकच नाउन आहे. स्टुडंट एकच स्टुडंट साठी वापरलेला आहे ते नाउन, तर त्याला हॅज बीनचा वापर केला जातो. म्हणजे कर्तानुसार हॅव बीन आणि हॅज बीन वापरला जातो. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असताना आपल्याला टाइम दर्शवावा लागतो की केव्हापासून ती क्रिया सुरू झालेली आहे किंवा किती वेळेपासून ती क्रिया सुरू झालेली आहे.
पास्ट मध्ये, तेव्हा आपल्याला सिन्स किंवा फॉरचा उपयोग करावा लागतो. आणि सिन्स आणि फॉर मध्ये भरपूर जणांचा गोंधळ आहे की ते नेमके कधी वापरायचे. तर बघा, सिन्स केव्हा वापरायचा, शोईंग पॉइंट ऑफ टाइम, म्हणजे टाइम तिथे पॉइंट केलेला असतो, एक्झॅक्ट टाइम तिथे सांगितलेला असतो की 2017 पासून, त्याच्यानंतर 2018 पासून, सकाळपासून, म्हणजे ती क्रिया जेव्हा सुरू झालेली आहे तो पॉइंट आपल्याला सांगितलेला असतो. आणि फॉर मध्ये ड्युरेशन ऑफ टाइम दिलेला असतो. ड्युरेशन म्हणजे काय, जेव्हा ड्युरेशन ऑफ टाइम आपण मेन्शन केलेला असतो तेव्हा फॉर वापरायचा असतो, म्हणजे किती वेळेपासून ती क्रिया सुरू आहे. फॉर एक्झाम्पल 2 तासापासून, 2 वर्षापासून, 2 महिन्यांपासून, 2 मिनिटांपासून, म्हणजे कालावधी तिथे दिलेला असतो, ड्युरेशन तिथे दिलेला असतो. ड्युरेशन कालावधी म्हणजेच काय की किती वेळेपासून सुरू आहे आणि इथे केव्हापासून सुरू आहे. जेव्हा केव्हापासून सुरू आहे याचं उत्तर आपल्याला तिथे भेटतं त्यावेळेस सिन्स वापरावा लागतो. आणि किती वेळेपासून ती सुरू आहे, 2 तासापासून, 4 तासापासून, 4 दिवसांपासून, 4 आठवड्यांपासून, म्हणजे त्याचा कालावधी तिथे दिलेला असतो मोजमाप करून, त्यावेळेस फॉरचा उपयोग केला जातो. तर बघा, तर 2 o'clock म्हणजे एखादी क्रिया जर मी म्हटली की मी 2 वाजेपासून अभ्यासाला बसलेली आहे, आय हॅव बीन स्टडीइंग सिन्स 2 o'clock, म्हणजेच काय की मी 2 वाजेपासून अभ्यासाला बसलेली आहे. तर तेच वाक्य आपल्याला फॉर वापरून जर करायचं असेल तर ते 2 वाजेपासून म्हणजेच काय, फक्त किती वाजेपासून, त्या पॉइंट पासून आपण इथे सिन्स वापरला. परंतु किती तासापासून जर असेल, मोजून जर तास सांगायचे असतील, म्हणजे किती वेळेपासून असेल, तेव्हा फॉर वापरावा लागतो. आय हॅव बीन स्टडीइंग फॉर 2 hours, म्हणजेच 2 तासापासून मी अभ्यास करत आहे. पास्ट पासून, 2 तासापासून मी तो सुरू केलेला आहे आणि अजूनही माझा तो सुरू आहे, त्यावेळेस फॉर वापरावा लागतो. तर बघा, 2 o'clock संडे मंडे कोणत्या दिवसापासून सुरू आहे, जुलै ऑगस्ट कोणत्या मंथ पासून सुरू आहे आणि किती मंथ पासून सुरू आहे, इथे फॉर वापरावा लागतो. संडे मंडे म्हणजे संडे पासून माझं काम सुरू आहे की मंडे पासून काम सुरू आहे, तेव्हा सिन्स वापरावा लागतो. आणि किती वीक पासून किंवा किती डे पासून, 2 दिवसापासून, 3 दिवसापासून, तेव्हा आपल्याला फॉर वापरावा लागतो. 2, 3, 4 तास असतील त्या वेळेपासून माझं काम सुरू आहे म्हणायचं असेल तर फॉर वापरावा लागतो. आणि सिन्स वापरावा लागतो की माझं किती वाजेपासून काम सुरू आहे. त्यानंतर 2017 पासून मी काम करत आहे म्हणजे सिन्स वापरावा लागेल. आणि जर मोजून इयर्स दिलेले असतील, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, त्यावेळेस फॉर वापरावा लागतो. तर मॉर्निंग, इव्हिनिंग म्हणजे दुपारपासून, सकाळपासून, रात्रीपासून, असं आपल्याला त्या पॉइंट पासून माझं काम सुरू आहे, त्या वेळेपासून माझं काम सुरू आहे असं जर म्हणायचं असेल तर सिन्स वापरावा लागतो. आणि परंतु किती मिनिटांपासून, किती सेकंड्स पासून आणि किती अवर्स पासून सुरू आहे तेव्हा फॉर वापरावा लागतो. तर हा सगळा गोंधळ बऱ्याच जणांचा आहे आणि सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील सिन्स आणि फॉरच्या संदर्भात. तर बघा, आपण आता बघणार आहोत अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण घेतलेले आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. ती 2 वर्षांपासून इंग्रजी शिकवत आहे, तिचं काम पास्ट पासून, 2 वर्षांपासून सुरू आहे आतापर्यंत. तर बघा, वाक्याचा जो कर्ता आहे, या इंग्रजी शिकवण्याची जी क्रिया करणार आहे तो आहे ती. तर म्हणजेच सब्जेक्ट आहे ती, म्हणजे शी. आणि आपल्याला कर्तानुसार हॅव बीन आणि हॅज बीनचा वापर करावा लागतो. कर्ता एकवचनी आहे म्हणजेच हॅज बीन येणार आहे. हॅज बीन. आणि कर्ता कोणती क्रिया करणार आहे
तर शिकवण्याची क्रिया करणार आहे म्हणजेच त्याला आयएनजी लागणार आहे. टीच आणि टीचिंग. मेन क्रियापदाला मेन व्हर्बला आयएनजी लावायचं आहे आणि शी हॅज बीन टीचिंग काय शिकवत आहे? इंग्रजी, इंग्लिश. आणि केव्हापासून? तर 2 वर्षांपासून शिकवत आहे. आता इथे 2 वर्ष मोजून 2 वर्ष दिलेली आहेत म्हणून फॉर वापरावा लागणार आहे. तेच जर आपल्याला सांगितलं असतं की 2024 पासून आहे त्यावेळेस आपल्याला सिन्स वापरावा लागला असता. मग 2 वर्षांपासून आहे म्हणजेच काय? फॉर 2 years. She has been teaching English for 2 years. त्यानंतर मी सकाळपासून फुटबॉल खेळत आहे. आता फुटबॉल खेळणारे आहे मी म्हणजेच आय. आय असेल तेव्हा हॅव बीनचा वापर केला जातो. एकवचनी असून सुद्धा हे एक अपवाद आहे. तर हॅव बीन. आय हॅव बीन. त्याच्यानंतर करता खेळण्याची क्रिया करत आहे म्हणजेच प्ले आणि त्याला आयएनजी प्लेइंग. प्लेइंग आणि काय? तर फुटबॉल. आणि शेवट येत असतो टाइम. केव्हापासून? तर सकाळपासून म्हणजेच काय? सिन्स मॉर्निंग. इथेच अवर्स वगैरे दिली असते, तास दिले असते तर आपल्याला फॉर वापरावा लागला असता. 2 तास, 3 तास, 4 तास. तर त्याचं आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. तर 1 नंबरला आहे सब्जेक्ट प्लस कर्तानुसार हॅव बीन आणि हॅज बीन. प्लस मेन व्हर्बला आयएनजी म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल. त्याला V4 सुद्धा म्हणत असतात. V4 असा लिहिला जातो. त्याच्यानंतर प्लस ऑब्जेक्ट. उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. हे झालं स्ट्रक्चर ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आपण आता बघणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा, ती 2 वर्षांपासून इंग्रजी शिकवत नाही. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कर्ता आहे ती म्हणजे शी. कर्तानुसार निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपल्याला हॅव नॉट किंवा हॅज नॉटचा वापर करावा लागणार आहे. इथे कर्ता एकवचनी आहे म्हणून आपल्याला हॅज नॉट वापरावा लागणार आहे. नंतर बीन. त्यानंतर मेन वर्ब त्याला आयएनजी म्हणजेच मेन वर्ब काय आहे? तर टीच आणि नंतर टीचिंग. टीचिंग इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. आणि नंतर टाइम किती वर्षांपासून? 2 वर्षांपासून. आता इथे काउंटेबल टाइम दिलेला आहे 2-3 वर्ष म्हणून मग आपल्याला फॉर वापरावा लागणार आहे फॉर 2 years. She has not been teaching English for 2 years. ती 2 वर्षांपासून इंग्रजी शिकवत नाही. मी सकाळपासून फुटबॉल खेळत नाही. वाक्याचा कर्ता आहे मी म्हणजेच आय. इथे येणार आहे हॅव नॉट. नंतर बीन. मेन वर्ब आहे प्ले आणि त्याला आयएनजी. करता खेळण्याची क्रिया
करणार नाहीये. म्हणजे खेळणे हे मेन वर्ब आहे आणि त्याला आयएनजी लागणार आहे, प्लेइंग. त्याच्यानंतर काय खेळत नाहीये, फुटबॉल. आणि केव्हापासून खेळत नाहीये, तर सकाळपासून म्हणजे सिन्स मॉर्निंग. आता याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. 1 नंबरला आहे सब्जेक्ट प्लस कर्तानुसार हॅव नॉट किंवा हॅज नॉट. त्याचं कॉन्ट्रॅक्शन येत असतं हॅवंट किंवा हॅझंट. प्लस बीन प्लस मेन वर्ब आणि त्याला आयएनजी म्हणजेच V4 प्लस ऑब्जेक्ट. उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. हे झालं स्ट्रक्चर ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण बघणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपण एस नो टाईप क्वेश्चन बघणार आहोत की ज्याचं उत्तर एस और नो मध्ये येत असतं. ती 2 वर्षांपासून इंग्रजी शिकवत आहे का? तर एस नो टाईप क्वेश्चन मध्ये हेल्पिंग वर्ब 1 नंबरला घ्यायचा असतो आणि नंतर प्रश्न तयार होत असतो. म्हणजे ती 2 वर्षांपासून इंग्रजी शिकवत आहे का? प्रश्न विचारला, एस और नो. तर कर्तानुसार आपल्याला हॅव किंवा हॅज 1 नंबरला घ्यायचा आहे प्रश्न तयार करण्यासाठी. तर कर्ता आहे ती म्हणजेच हॅज 1 नंबरला येणार आहे. हॅज त्यानंतर हॅज त्यानंतर कर्ता शी. हॅज शी नंतर बीन. हॅज शी बीन काय आहे मेन वर्ब? शिकवत, तर टीचिंग. हॅज शी बीन टीच आणि टीचिंग. Has she been teaching English for 2 years? क्वेश्चन मार्क. हॅज 1 नंबरला घेतला, कर्ता 2 नंबरला घेतला आणि नंतर बीन घेतला. नंतर मेन वर्ब जो आहे त्याला आयएनजी, टीचिंग इंग्लिश फॉर 2 इयर्स. मी सकाळपासून फुटबॉल खेळत आहे का? तर वाक्याचा कर्ता जरी मी असेल तरी त्यानुसार आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करायचा असतो प्रश्न तयार करण्यासाठी. इथे 1 नंबरला येणार आहे हॅव. हॅव नंतर आय. हॅव आय बीन खेळत, प्लेइंग. Have I been playing? नंतर काय तर फुटबॉल. फुटबॉल नंतर वेळ आहे केव्हापासून? सकाळपासून. म्हणजे इथे सिन्स येणार आहे कारण तो कालावधी मोजलेला नाही, 2 तास 3 तास 4 दिवस असं. तर फक्त एक केव्हापासून क्रिया सुरू झालेली आहे तो पॉइंट आपल्याला सांगितलेला आहे सकाळपासून म्हणजे सिन्स मॉर्निंग. क्वेश्चन मार्क. हॅव आय बीन प्लेइंग फुटबॉल सिन्स मॉर्निंग? मी सकाळपासून फुटबॉल खेळत आहे का? प्रश्न तयार झाला. त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. कर्तानुसार हॅव हॅजचा वापर 1 नंबरला करावा लागतो. प्लस सब्जेक्ट प्लस बीन
प्लस मेन वर्बला ING म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, त्याशिवाय प्रश्न आहे हे समजणार नाही. तर बघा, हे झालं स्ट्रक्चर ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील अशी मी अपेक्षा करते. आणि आपले व्हिडिओ जर शेअर केले नसतील तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी घेणार आहोत.